नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल घाडगे, PBMS HV देसाई आय हॉस्पिटल पुणे येथे कॉर्निया सर्जन म्हणून कार्यरत आहे. दिवाळी हा खूप आनंदाचा सण, पण हा आनंदाचा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर केला जातो. या फटाक्यांमुळेच कधीकधी आपले डोळे, आपला चेहरा, हात तसेच शरीराचा इतर काही भाग यांना इजा पोहोचू शकते. काही प्रिकॉशन्स घेतल्यास आपण या प्रकारची इजा टाळू शकतो. जसे की फटाके उडवायला देताना लहान मुलांना स्पेशली नेहमी आपल्या पालकांनी किंवा घरातल्या मोठ्या माणसांनी सुपरवाईज करावं. तसेच प्रोटेक्टिव्ह ग्लासेसचा वापर केल्यास अधिक उत्तम. त्याचप्रमाणे डोळ्याच्या किंवा चेहऱ्याच्या खूप जवळ किंवा हातामध्ये फटाके फोडू नयेत. तरी देखील अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली तर डोळे हे पिण्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत व लगेचच आपल्या नजदीकच्या आय हॉस्पिटलमध्ये किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे पुढील उपचारांसाठी जावे. त्याचप्रमाणे आता आपण बघूया काय करू नये किंवा काय टाळावे. तर अशी घटना घडलेली असताना डोळे चोळू नयेत. डोळ्यांमध्ये कुठलीही फॉरेन बॉडी असल्यास ती घरगुती उपचारांनी काढण्याचा प्रयत्न करू नये. घरात उपलब्ध असलेले पदार्थ जसे की दूध, तूप, मध अशा प्रकारचे पदार्थ औषध म्हणून डोळ्यात टाकू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही आय ड्रॉप डोळ्यामध्ये टाकू नये. चला, आपण आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेऊयात व ही दिवाळी अधिकच आनंददायी बनवूयात. शुभ दीपावली, हॅपी दिवाळी.